नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, महत्त्वपूर्ण अपडेट बघा सध्याची की कोतवाल भरती जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि कॉफी प्रकारामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या संबंधित जे आहे महत्त्वपूर्ण अपडेट बघा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु त्या अगोदर बघा मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण त्यावरती सरळसेवा भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जे असतात त्या देत असतो। टेलिग्राम चॅनलचं नाव आहे VG क्लासेस आणि लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये। तर बघा मित्रांनो, संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे तर बघा, मागील वर्षी जे जालना जिल्ह्यामध्ये कोतवाल भरती राबविण्यात आली आणि अखेर ही भरती रद्द करण्यात असल्याची घोषणा जी आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ बघा यांनी मंगळवारी केली आहे। व भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत हायटेक कॉफी प्रकरणासमोर आल्यानंतर प्रशासनाकडून परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता, त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते व जिल्ह्यातील 69 जागांसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शासनाकडून करण्यात आला। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते एक गोष्ट ते बघू शकता, नोटीस करू शकता की बघा, जी पण भरती तिथे रद्द होते तर त्या भरतीचे जे आहे तिथे पडसाद उमटतात। तसेच काही पडसाद बघा ते उमटलेले आहेत आणि यामध्ये जे आहे उमेदवारांच्या इथे दोन बाजू तयार होतात। एक म्हणजे बघा की जे प्रामाणिक विद्यार्थी असतात त्यांचं म्हणणं असं येते की आमच्यावरती अन्याय झालेला आहे, आणि दुसरी बाजू म्हणजे अशी तयार होते की जे राजकारण करणारे असतात त्यांचं म्हणणं असं येते की ही भरती रद्दच झाली पाहिजे आणि पुन्हा झाली पाहिजे। तर असे जे आहे उमेदवारांच्या ते दोन बाजू तयार होतात। तर पहा, जिल्ह्यात रिक्त असलेल्या कोतवालाच्या 69 जागांसाठी जे आहे मागील वर्षी 7 ऑक्टोबरला जालना शहरातील विविध केंद्रावर परीक्षा पार पडली व तालुका स्तरावर परीक्षा केंद्र रद्द करून जालना शहरात 19 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली होती व या परीक्षेसाठी 5306 उमेदवार पात्र होते व यापैकी 4996 परीक्षार्थींनी परीक्षेसाठी उपस्थित दिली। व परीक्षेदरम्यान जे आहे कॉपी प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसह पुणे येथील सायबर क्राईम विभागात देखील केला व कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर काही परीक्षार्थी आरोपींना पोलिसांनी अटक केली व या प्रकरणाचा तपास लागल्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, परंतु आता संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आहे। आणि यानंतर बघा, विद्यार्थ्यांनी जे परीक्षार्थी होते बघा त्यांनी त्यांची ती प्रतिक्रिया इथे बघा दिलेली आहे मित्रांनो। यामध्ये बघा, एक उमेदवार म्हणतो की बघा त्यांच्यावर तिथे अन्याय झालेला आहे। तर बघा, 3 महिन्यापूर्वी जे आहे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लावण्यात प्रशासनाने उशीर लावला आणि आता भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय जो आहे घेतल्यामुळे उमेदवारांवर अन्याय तिथे झाला आहे व आम्ही अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे व कॉफी प्रकरणातील हे आरोपी आहेत त्यांना वगळून परीक्षेचा निकाल लावायला पाहिजे होता, अशी आमची मागणी होती व मागणीचे निवेदन प्रशासनाने दिले होते। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर बघा, तुम्ही इथे बघू शकता की तलाठी भरतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही घोळ निर्माण झाला, परंतु तलाठी भरती रद्द करणे हा त्यावरती उपाय नव्हता मित्रांनो आणि नसणार पण, म्हणून तलाठी भरती बघा ती रद्द झाली नाही। परंतु त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तिथे ज्या परीक्षार्थींनी जिथे घोळ केला त्यांच्यावर बघा कारवाई होत आहे, असाच काही निर्णय ते घ्यायला हवा होता। परंतु असो, यामध्ये जो आहे शासनाने येथे रद्द करण्याचा निर्णय घेतला भरती। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।